शुभ सकाळ. आज आले मी इथे निसर्ग सानिध्यात व्हिडिओ बनवायला. असं म्हणजे एक ते कसं बाळ होण्यासाठी 9 महिने आई वाट बघते, बाळ कसं दिसेल, बाळ कसं दिसेल. मग ती प्रसव वेदना ते ठीक आहे, ती होईल, पण बाळ झाल्यानंतर त्यासाठी ती 9 महिने वाट बघते. असं माझं झालं की तो जो विचार आठवत होते, जे जे असं आतून येत होतं, चल पटकन व्हिडिओ बनव, चल पटकन व्हिडिओ बनव. आणि फायनली मग ती ओढ मला इथपर्यंत घेऊन आली. पटपट पटपट आवरलं, सगळं घरातलं आवरलं आणि आली इकडे, पळत आली. आणि आहे मला एक शॉर्टकट पण मिळाला. सो हे जवळ आहे आणि छान आहे इथं बनवायला. मागच्या वेळी पण मी इथंच बसले होते व्हिडिओ बनवायला ह्याच बाकड्यावर. तेव्हाही हा कावळा कावकाव करतच होता. आत्ताही कावकाव करतो. कदाचित कोणतरी पित्र असेल की तो सांगायचा प्रयत्न करत असेल की मलाही हे बोलायचं आहे किंवा हे बोलते त्याच्यामध्ये म्युझिक द्यायचा प्रयत्न करतं आहे. सो मे बी असं असू शकतं. तर आज गप्पा मारायच्या, तर खूप गप्पा मारायच्या म्हटलं. आणि एक सगळी माझं अध्यात्माचं करून झालं. त्यानंतर मग म्हटलं चला आता देवा, की जे काही तुला सांगायचं आहे किंवा समाजासाठी काही आपल्याला द्यायचं, एक देणं लागतो, हे एक भान ठेवून जे सतत माझं एकच मागणं असतं, माझा जन्म कशासाठी आहे ना, ते काम करून घे रे देवा. मला कंटाळा आला आहे आता. कंटाळा म्हणजे जगण्याचा कंटाळा. असं नाही की हे जे रुटीन लाईफ असतं ना, त्याच्यामध्ये आपण म्हणतो नाही बाबा मला इथं वैताग आला, कुठं निघून जावं असं वाटतं. असं तशा पद्धतीत कधी कधी झालं की मग मी म्हणते देवा, काय असेल ते काम कशासाठी इकडं पाठवलंस ते पटकन करून घे आणि मला मोक्ष दे बस. मला नाही आता म्हणजे कुठला जन्म नको. हा जन्म दिला ठीक आहे, छान आहे, मी आय एम हॅपी विथ दिस. पण आता नवीन कुठला जन्म हवा असेल तर पुनर्वी जन्म येणे नाही. तर मनात असं आत्ता येतं आहे की बोल तू. आता जन्माबद्दल बोललेस तर आयुष्याबद्दल बोल. तर खरं सर्वसाधारण माणसाचं आयुष्य जर 100 वर्ष आपण धरलं तर बघा ना, म्हणजे एका वर्षात किती असतात? 12 महिने असतात, बरोबर? मग समजा 100 वर्षामध्ये बघा, आता कॅल्सी घ्या आणि अभ्यास करा. 100 वर्षामध्ये किती महिने होतील? बरं, किंवा एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. वरचे 65 दिवस जाऊ देत, 300ने गुणाकार करा. म्हणजे एका वर्षात 365, तर आपण 300च धरूया दिवस. मग 300 दिवस इंटू 100 वर्ष असं कॅल्सी करा. आता लगेच मला तोंडी करायला जरा वेळ लागेल, मला व्हिडिओतला वेळ वाचवायचा आहे माझा. तर 100 वर्षात 365 इंटू 100 वर्षात 365 इंटू 100. 365च्या पुढे किती शून्य लागले? 2 शून्य लागले. इतका सोपा तुमचं गणित असेल तर तेवढे दिवस आहेत आपल्या हातात. आणि त्या 365 दिवसांमधले फक्त वरचे 65 तर तुम्ही ते काय करा, झोपण्यात घालवा. जे 300 दिवस राहिले, मग 300 इंटू 100 किती झाले? हे 300तले 2 शून्य आणि ते 100मधले 2 शून्य इकडे घ्या. किती झाले? किती दिवस झाले? एवढे दिवस आपलं आयुष्य समजा 100 दिवसाचं आयुष्य. याच्यामध्ये दिवसाचा आपला जो लागलेला हिशोब, आणि या हिशोबामध्ये आपल्याला सगळं करायचं असतं. जन्म घेतलेला असतो. जन्माहून लहान मोठं होताना 5 वर्षाचं होईपर्यंत, 5 पण जाऊ दे, 2.5 वर्षाच्या होईपासूनच आपण स्टडीला लागतो, सगळं होतं. मग करिअरच्या मागं लागतो. आपल्याला घरात सांगितलं जातं करिअर करणं गरजेचं आहे. यशस्वी माणूस हो, मोठा हो. म्हणजे मलाही हेच वाटायचं. मी काही वेगळी नाही, मी पण ह्युमन बिंगच आहे. पण आत्ता असं मला जाणवायला लागलं आहे की म्हणजे ते मनात यायला लागले की जीवनाचं जेव्हा जसं जीवनाचं सत्य कळायला लागलं तेव्हा असं लक्षात आलं की नाही, यशस्वी होणं किंवा जीवनामध्ये आपण म्हणतो ना करिअर घडणं, हे जीवनाचं यश याच्यावर अवलंबून नाही की तुम्हाला किती लाखाचं पॅकेज आहे, राईट? किंवा तुम्ही समाधानी आहात हे पुष्कळ झालं. किंवा तुम्ही फक्त नॅचरल लाईफ जगा, नॅचरमध्येच खा. मला एक किंवा तुम्ही व्यसनाधीन होऊ नका. व्यसनं किंवा खूप व्यसनं करणाऱ्याला काही फरक पडत नाही. सगळं जाऊ देत. नाही, मला ह्याच्यात जायचंच नाही आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं जगा. तुम्हाला करिअरसाठी जगायचं आहे, जगा, ठीक आहे. पण
जेव्हा आपल्याला म्हणजे नवीन पिढीचा विचार करतो आहे आपण, तर नवीन पिढीचा विचार करताना मला एकच गोष्ट म्हणजे कळून चुकली आहे की मी स्वतःबद्दल बोलू शकते. मी तुम्हाला आधीपासून सांगते की जेव्हा मी स्वतः प्रयोग झालेत, अनुभव घेतले, त्यानंतरच बोलण्याला मला ती पात्र आहे. तर माझंही एक म्हणजे मी क्लासेस घ्यायचे लग्नाच्या आधीपासून. तेव्हापासून ते एक लेसन होतं 8वीच्या पुस्तकामध्ये, तर की NDAची सगळी इन्फॉर्मेशन होती, नॅशनल डिफेन्स अकॅडमीची. तेव्हाच मी ठरवलं होतं की माझं केव्हा लग्न होईल, त्यानंतर जर मला मुलगा झाला तर मी त्याला NDA ऑफिसर करेन. त्यानंतर माझ्या लाईफमध्ये जेवढी मुलं आली, भावांचे मित्र असतील किंवा माझ्या क्लासचे स्टुडंट्स असतील किंवा कुणीही जो मला मी प्रत्येकाला तो सल्ला द्यायचे, NDA चांगलं आहे, NDA चांगलं आहे. म्हणजे मी तेव्हाच ठरवून टाकलं होतं की मला जर मुलगा झाला तर मी त्याला NDA ऑफिसर करेन. सो मग माझा मुलगा जन्माला आला. मी ठरवूनच टाकलं होतं की ह्याला मी NDA ऑफिसर बनवणार. आणि मग जसं मोठं होत गेलो, मग पुण्यामध्ये मी आले, मुलाला NDA ऑफिसर करायचं वगैरे. आणि आले. आणि तो तसा हुशार आहे, सगळं आहे बाई, असं नाही की तो कॅपेबल नाही. इफ ही स्टडीज ही कॅन इझिली क्रॅक दॅट. म्हणजे एवढंही त्याला असं खूप स्ट्रगल करून, खूप अभ्यास करून त्याला जावं लागेल असं काहीच नाही आहे. त्याने मनावर घेऊन जर त्यानं 6 महिने केलं तर नक्कीच तो येऊ शकेल इथपर्यंत. तो कॅपेबिलिटी असूनही त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही. मग माझा विचार आला की मी थोपवायला नको त्याच्यावर कोणती गोष्ट. पण त्याला त्याच्याही आधी एक सांगितलं होतं. सो माझी इच्छा आहे की ह्याला NDA ऑफिसर बनवायची. पण जगात काहीही नाही बनता आलं ना, ते देवा माझ्या मुलाला एक चांगला माणूस म्हणून जगायला शिकू देत. आणि तो एक माणूस म्हणून नक्कीच चांगला घडला आहे. चुका होत नाहीत का? पूर्ण असं नाही की अगदी सभ्य बाळ, फारच सभ्य बाळ किंवा आदर्श पुत्र वगैरे असा प्रकार, असं काही नाही. भरपूर चुका होतात. माझ्याकडूनही होतात, आई म्हणून, त्याच्याकडूनही होतात, मुलगा म्हणून, किंवा त्याच्या बाबांकडूनही होतात. तर हा जो 100 वर्षाचा प्रवास माझ्या लक्षात आला, त्याला असं लक्षात आलं याच्या आत्ता तर 18 वर्ष संपले. आता समजा हा जर NDA ऑफिसर झाला, तर हा NDA ऑफिसर झाला तर काय करेल, हा अजून किती वर्ष सर्व्हिस करेल? 30 वर्ष सर्व्हिस करेल. 30-35 वर्ष सर्व्हिस करेल. म्हणजे 18 आणि हे 30, हे सगळी अशी गणितं मांडली. अजून स्वतःसाठी जग्यात त्याच्यात ती लाईफ त्याची आणि किती राहील. म्हणजे अजून एक 40, 45, 50 वर्षानंतर ह्याचं लाईफ काय असणार आहे? मी तर नसणार आहे तेव्हा. 50 वर्षानंतर ऑब्व्हियसली नसणार आहे. आत्ता 40 आली आपली. 90 वर्षापर्यंत जगण्यात पत्नी मला अपेक्षाही नाही एवढं जगायची, नको बाबा मला. मग त्याचा हिशोब केला तर 50 वर्षानंतर हा काय असेल? म्हणजे हा एक जर ऑफिसर झाला किंवा एक कुठलं तरी विद्याविभूषित आणि किंवा वेल एज्युकेटेड IT मध्ये वगैरे इंजिनियर झाला, काय झाला, डॉक्टर झाला, कुठंतरी एक स्टेपअप आहे. 60 वर्षानंतर हा काय असेल? म्हणजे जन्माला येणारा आता माझा व्हिडिओचा मूळ मुद्दा आपल्याकडे येतो आहे परत, की जन्माला येतो जीव तर असं जगतो की तो कधी मरणारच नाही. आणि मरताना एक क्षणही लागतो, एक क्षण सगळं इथंच राहतं. म्हणजे ऑफिसर असं एक आहे की ऑफिसर झाला की तो मरणार नाही आहे, किंवा तो घरात बसला तर तो मरणार नाही आहे. कुठलाही जीव की जो जन्माला येणं आहे तितकंच जाणंही आहे. मग जाणं आणि येणं किंवा जन्म घेणं, शिक्षण घेणं आणि एक छान पैसे कमवण्यासाठी तुम्ही कॅपेबल असणं, तुम्ही सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकणं, भौतिक जगातले सगळे गाडी, घोडा, बंगला या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेऊ शकण्यात, किंवा तुम्ही हॉटेलिंग करण्यात, किंवा बाहेरचं खाल्लं म्हणजे तुम्ही, किंवा बाहेर चांगले उंची कपडे परिधान केले म्हणजे तुम्ही यशस्वी. ही यशाची व्याख्या जर आपण केली, चांगली गोष्ट आहे ती. यशाची व्याख्या आपण असं करू शकतो की जीवाला बरं वाटण्यासाठी आपण हे करतो. पण जीवाला कुठवर बरं वाटतं? जोपर्यंत पैसा आहे, की माणसाने त्या पैशाला अतिमहत्त्व दिले म्हणून तो पैसा आहे तोपर्यंत. कोण निसर्गाला महत्त्व देतं त्याला तोपर्यंत महत्त्व वाटतं.
जोपर्यंत शरीर त्या गोष्टींचा आपण म्हणतो ना, शरीराला आराम मिळतो किंवा मन त्या गोष्टींचा आस्वाद घेत राहतं, मन त्या गोष्टीमध्ये भरभरून आनंद वाटत असतो. मनाला कधी चेंज पाहिजे असेल की आपण मग नॅचरोपॅथीकडे जातो, निसर्गोपचाराकडे जातो, निसर्गात राहायचं बघतो, मग ते आवडतं आपल्याला. म्हणजे कुठली गोष्ट आपली फिक्स नसते, आपले विचार बदलत राहतात. मग सगळा मूळ कुठं येतो तर जन्माला आल्यानंतरच्या विचारापासून मरेपर्यंत बदलत राहणारे विचार, याच्यावर जगणारा माणूस आणि त्या माणसाचे विचार. हे फिरून कुठं आलं की एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला, त्या व्यक्तीला विशिष्ट समाजात, विशिष्ट वैचारिक पातळीच्या समाजामध्ये जर तो घडला तर ऑब्व्हियसली त्याची ती घडण तशीच होते. त्याच वैचारिक प्रगल्भतेमध्ये तो किंवा त्या वैचारिक वातावरणामध्ये तो वाढला जातो आणि त्यानुसार ती व्यक्ती, त्याचं व्यक्तिमत्व घडलं जातं. त्याच्या आजूबाजूच्या जास्त त्याला त्या आवडीच्या विचार, त्याला आवडणारे, त्याला समजणारे, त्याला हवेसे वाटणारे विचार त्याच व्यक्तींकडं तो आकर्षला जातो. इनडायरेक्टली तो त्या व्यक्तींचा आदर्श धरतो. त्यांचं बोलणं चालणं इनडायरेक्टली, अनावधानानं, थोडंफार फरकाने कॉपी पेस्ट होतं आणि मग ते एक वेगळं एक मडकं, एक वेगळं माठ, एक वेगळं व्यक्तिमत्व आकार घेत असतं. आणि मग जो ज्या समाजात किंवा जो ज्या याच्यामध्ये राहिलेला आहे, आता म्हणतो ना आपण चिखलात कमळ उगवतो. म्हणजे असं नाही की अगदी घाणेरड्या वस्तीत राहून सुद्धा बरेच काही यशस्वी लोक पण झालेले आहेत. मग असं आहे का की फक्त त्यांच्या इथं नाही, मुळात त्याच्या घरात कोणतरी एक विचार, त्याच्या शेजारी कोणीतरी असेल, त्याच्या शाळेत कोणीतरी असेल, कोणीतरी व्यक्ती त्यांच्या संपर्कात येणं की जी याच्यातून बाहेर पडण्याला मार्ग दाखवणं, हे निमित्त मात्र होणं, ह्या सगळ्या विचारांचा खेळ आहे. मग तुम्ही म्हणता किंवा तुम्हाला ते पटतं, विचार बदला, जीवन बदलेल, आयुष्य बदलेल. मग या 100 वर्षाचा जो आपला हिशोब पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीपासून चालला आहे, तर 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्या विचारांनी जगता, विचारांनी घडता. तुम्ही ते कोण प्रखर इच्छाशक्तीमध्ये म्हणजे मोठ्या पदावर जातं, कोण अध्यात्मात प्रगती करतं, कोण कशात प्रगती करतं, सगळं होतं आणि सगळं करून इथंच राहतो आणि देह निघून, देह अंत, आत्मा तो देह सोडतो. मग आत्मा जर देह सोडतो किंवा माणूस मरतो, अगदी साध्या भाषेत माणूस मरतो, मग मरायचं आहे तर पळायचं कशाला? आता जन्माला आलो, 100 वर्षे ना, 30 वर्ष माझी गेली, काय करायचं हे समजण्यात 30 वर्ष गेली. इथून पुढं काहीतरी सापडते का असं पकडत शोधत 40 वर्ष गेली. 40 वर्षांतर आली की 40 वर्षानंतर अरे अर्धा आयुष्य संपलं बहुतेक आपलं. मग जागा होऊन परत 8-10 वर्ष काय जगेल ना, 40 ते 50 या वयामध्ये आहे ते आयुष्य जसं आहे तसं ॲडजस्ट करण्याच्या मागे लागतो. 10 वर्ष काय ते तो आहे त्यामध्येच समाधानात राहायचा प्रयत्न करत राहतो किंवा अजून एक 8-10 वर्ष कष्ट करू बाबा म्हणून डॉंकीवर सुद्धा करत राहतो. आणि 60 आली की कळतं आता झालं की आता इथून पुढं बोनस लाईफ आहे आपलं, रिटायरमेंट लाईफ आहे आपलं. त्याला कोण चुकतं? म्हणजे जीवन समजू लागेपर्यंत आपलं आयुष्य सुटत आलेलं असतं. मग तुम्ही जी मुलं जन्माला घालतोय आपण, जी नवीन पिढी तयार होती आहे, तर आत्ता जी पिढी म्हणजे एक टीनेजर्स म्हणा किंवा कॉलेजचे टीनेजर्स म्हणा किंवा आफ्टर टीनेजर जो पिरियड आहे, एज पिरियड आहे मॅरेजपर्यंतचा, आणि आफ्टर मॅरेज जो वेटिंग करतो नवीन पिढी निर्माण करण्याचा, तर त्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या एक 20 वर्षाच्या पिढीचं माझं बोलणंच आहे की तुम्हीही पुढं जाऊन हेच करणार आहात. निर्मिती, एक सजीवाचं आपलं लक्षण जे आहे पुनर्निर्मिती, ते करणार आहोत. मग तुम्ही जी निर्मिती करणार आहात तर त्याला कशासाठी तुम्ही तयार करणार आहात? एज्युकेशनली तुम्ही त्याला वेस्ट करणार आहात,
त्याला असं काहीतरी द्या की ते कधी संपणारच नाही आहे, की ते पिढ्यानपिढ्या चालेल. म्हणजे ठीक आहे, तुम्हालाही माहिती आहे की जरी मी याला जन्माला घातलं तरी कधीतरी मरणार आहे. म्हणजे फक्त आपण अपेक्षा करू की माझ्या डोळ्यात देखत नको. कुठलाही जन्म देताना आपला कुठल्याही आईवडिलांना असं वाटणारच नाही, स्वाभाविक आहे. म्हणजे प्राण्यांनाही वाटत नाही तर आपण तर काय. पण ते संपणार आहे, त्याच्यासोबत ते संपणार आहे. म्हणजे तुम्ही जो पैसा कमवला तर तो निर्जीव आहे. चल चल अचल, म्हणजे तो निर्जीव वस्तूसाठी आपण सजीवांना कारणे लावतो. ती निर्जीव वस्तू तुम्हाला सजीवांना आनंद देते. ती निर्जीव वस्तू तुम्हाला एवढं 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 सजीवांना आनंद देते. मग मला असं वाटतं की जेव्हा जन्माला येतो ना जीव, तर जन्माला जेव्हा ते बीज जेव्हा गर्भात असतं तेव्हा जर त्याला आनंद म्हणजे काय किंवा समाधान म्हणजे काय एवढं शिकवायचं. त्याला जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याला सांगूच नका पैसा ही गोष्ट आहे. एक प्रयोग करून बघा, सांगायचंच नाही की म्हणजे ते विचारच नाहीत द्यायचे. म्हणतो ना बंद पेटीत एक प्रयोग करून जर तसं ठेवलं तर कसा घडेल हो व्यक्ती. म्हणजे सोडा ते हे वेदावे आणि सोडा सगळं. 100 वर्षाचं तुमचं समजा आयुष्य तुम्ही जगला तर 100 वर्षातच आपल्याला भांडायचे असते. 100 वर्षातच आपल्याला इस्टेट घ्यायची असते, ते कर्ज फेडायचं असतं. मग ते कर्ज फेडून परत मग थोडं जगायचं असतं, एन्जॉय करायचं असतं, ते पैसे खर्चही करायचे असतात. 100च वर्ष आहे फक्त. असे म्हणजे कोणाची काय पाहिजे, किती पळालास तरी कुठेतरी थांबायला लागते रे. थांब माणसा, थांब. कुठं पळतोयस, कोणाशी भांडतोयस, का भांडतोयस, थांब तू, थोडं थांब. असं खूप उद्विग्न झालं ना, असं बेचैन झालं ना की मोठा श्वास घ्या. 2 मिनटं थांबा, 2 सेकंद, मिनिट नका थांबू, जीव जाईल. 2 सेकंद थांबा, नंतर हळू तो श्वास सोडा. दुसरा श्वास घ्या, सेम तसंच करा. तिसऱ्यांदा जेव्हा मोठा श्वास घ्याल तेव्हा एकच विचार करा, सगळं इथेच राहणार आहे. आणि श्वास हळू सोडा. लक्षात येईल तुमच्या, तुम्हाला ते बेचैन झालेलं मन तुमचं शांत होईल. आणि मग डोकं ठिकाणावर आणून हा विचार करा, माझं आत्ता वय किती आहे, अजून किती वर्ष जगेन मी, मग का करायचं आहे मला हे, मी का करतो आहे. मग जी सूक्ष्मता आहे किंवा शेवटी प्रत्येक जीवांना, तर माझ्या सगळ्या व्हिडिओचा मतितार्थ किंवा माझ्या व्हिडिओचा सगळा सार आता इथं बहुतेक एका वाक्यामध्ये म्हणेल की जीव जन्माला येतो, जीव जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हा तो नक्कीच स्पेशल राहतो. आणि त्यानंतर एकच गोष्ट शिकवली जावी किंवा त्याला तेच करायला लावावं की माझा जन्म कशासाठी. म्हणजे कधी ना कधी जर जाणं आहे, माझ्या हातात जर ठराविक आयुष्य, ठराविक वर्ष जर आहेत, शेवटी जर अध्यात्माने विचार केला तर असं बाहेरही तोच परमात्मा भरलेला आहे, आतही तोच आहे. म्हणजे एक हंडा घेतला आणि तो हंडा घेऊन पाणी मी भरायला गेले. आता समोर तळं आहे, कात्रज लेक आहे. तळ्यात जर बुडवला तर तळ्यात पाणी तर भरलेलंच आहे आणि त्याच्यात मी हंडाभर पाणी घेतलं तर त्या पाण्यात तो हंडा मी त्यात बुडवला आणि तो तळ्यातच भरला. तर तो जो एक्झाम्पल आहे तो आपलं लाईफ आहे. म्हणजे आहे तर तळं, म्हणजे सगळीकडं परमात्म्याचंच अस्तित्व आहे. मग आपण हा हंडा, देहरूपी हंडा, त्याच्यातून भरून त्याला फक्त आकार दिला आणि त्याला म्हणलो हंडा. दुसरा भरली कळशी, तर ती झाली कळशी. चमच्यात कोण आलं त्याला चमच्यात. म्हणजे ही आपण दिलेली नावं आहेत. ही जे जीव जन्माला आले तर तो परमात्मा आणि तो देहरूपी जो आत्मा किंवा देहरूपी जो जीव आपण त्यांना नावं देतो, हा फरक आहे. मग तो हंडा खराब झाला, बरेच दिवस पाण्यात ठेवून समजा तो खराब झाला, ते पाणी कधीतरी बदलणं आलं. मग ते हंडा खराब झाला तर त्या पाण्याला ओतून मग त्यात पाणी कुठलं, समजा हंडा आधीच गळका असला काय असला, हा हंडा कुठं गळका असला, कुठं फुटला, तुटला, मोडला, तर त्यात जो शिल्लक राहील ना, पाणी ते कुठल्या भांड्यात बसेल त्या भांड्यात जाणार असेल ना. मग तो भरलेला हंडा, हा हंडा भरलेला हंडा भरभरून दिलेला आहे.
ज्याच्या त्याच्या शिल्कीप्रमाणे तो आलेला आहे. मग तो वाहून द्यायचा की ओसंडून द्यायचा. जर तो हंडा त्याच्यातलं पाणी संपलंच नाही, हलवलंच नाही, असं शक्य होतं का? लाटा येणार, परिस्थितीच्या प्रसंगाच्या लाटा येणार, वरून पाऊस पडणार, हंड्यातलं पाणी बाहेर पडतं का? वाढलं जाणार. म्हणजे काय होणार काय? मग काळा पाऊस पडला किंवा त्या इथं आणून तेल ओतलं गेलं, पेट्रोल पडलं गेलं, म्हणजे चुकीच्या गोष्टी जर त्यात गेल्या तर ते नक्कीच दूषित होणार आहे. तेव्हा साराचं घ्या, चांगलंच घ्या. 100 वर्षाचा जो प्रवास आहे, प्रत्येक जीवाला एकच गोष्ट शिकवावी, एकच प्रश्न स्वतःला विचारायला रोज शिकवा. जर तुम्हाला तुमच्या मुलांना काय घडवायचं ते घडवा. महात्मा गांधी बनवा, पंडित नेहरू बनवा, कुठला डॉन बनवा, कुठला ऑफिसर बनवा, काय बनवायचं ते बनवा. त्याला एकच सवय लावा, रोज 2 मिनिट शांत बसणे. स्वतःला ती सवय लावा. एक आईवडील म्हणून स्वतःला ती सवय लावा. 2 मिनिट रोज बसणे, शांत बसणे. 2च मिनिट, घड्याळ लावून 2 मिनिट. रील बघायलाही तेवढी लागत नाही, तर रीलसुद्धा बघायला तर तुम्ही 10 मिनटं तर नक्कीच घालवता. 2 मिनिट रोज, 24 तासातले 2 मिनिट रोज स्वतःला द्यायला शिका. स्वतःला द्या रोज 2 मिनिट. स्वतः फक्त एवढाच प्रश्न विचारायचा, मी जन्माला का आलो? माझं आत्ताचं वय किती आहे? माझ्या हातात किती वर्ष राहिलेत मला माहीत नाही. मग माझा जन्म कशासाठी? माझा जन्म दारू पिण्यासाठी? माझा जन्म सिगरेट ओढण्यासाठी? तंबाखू खाण्यासाठी आहे का? खस जन्म कायसाठी? दारू प्यायला झाला आहे? अरे वा, पिऊन घे, ऐश कर. माझा जन्म कशासाठी? भांडी घासण्यासाठी झाला आहे का? नाही. का झाला आहे? घासून घे. माझा जन्म घर साफ करत बसण्यासाठी झाला आहे का? मग आता तुम्हीच म्हणाल की असं सगळा जर विचार केला तर माझा जन्म ऐश करण्यासाठी झाला. असं नसतं. मनाला खरं विचारा की माझा जन्म कशासाठी. मग तुमचं तुम्हालाच लक्षात येईल की अवास्तव ज्या अपेक्षा आहेत त्या ॲटोमॅटिक कमी होतात. आणि दुसरा मुद्दा असा होतो की मग जेव्हा तुम्हाला स्वतःचा अभ्यास करायची सवय लागते, मग तुमच्या लक्षात येईल की ही जी गोष्टीसाठी मी ध्यास घेतला आहे ती खरंच माझ्यासाठी गरजेची आहे का, हे लक्षात येत जाईल. अजून याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की मग जर जन्म कशासाठी हे उत्तर मिळत नाही, मला आनंद वाटतो त्या मी गोष्टी करणारच, तर मग मी काय करायचं? जर मला नाही उत्तर सापडत आहे, तू ज्या घरात जन्माला आलास काहीतरी रिझननं जन्माला आलं. असं विनाकारण इतकं तो फालतू जन्म नाही आहे की काही विनाकारण जन्माला आलेलं नसतो आपण. तर जन्माला आपण जेव्हा येतो तेव्हा त्या जन्माचं काहीतरी रिझन असतं. आणि म्हणूनच आपल्याला जरी रिझन नाही कळलं ना तरी काही जीव जगतात. कोण म्हणजे एक्स्ट्रा पॉवर असणारे, म्हणजे ज्यांना जे मुके असतात, कोण आंधळे असतात, कोण अपंग असतात, त्यांचंही काहीतरी रिझन असतं. इतरांना त्रास देण्याचं तरी रिझन असेल ना. तर जन्माला जेव्हा येतो आपण, जर तुम्ही एखाद्या विशिष्ट घरात जन्माला आला आहात तर फक्त एकच शिका, एकच मुलाला शिकवा. ते 2 मिनटाचं तो स्वतःला वळण लागले की ती मुलाला सवय लावा. मुलगा मुलगी जे तुमचा अपत्य आहे त्याला ती सवय लावा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये येईल की जे तू ज्या रोलमध्येस, तुला जो रोल दिला आहे, दिस इज अ रोल प्ले. मी कुणाची तरी मुलगी आहे, मी कुणाची तरी बायको आहे, मी कुणाची तरी आई आहे, मी बहीण आहे. हा जो काही रोल आपल्या वाट्याला आला आहे ना, तुम्ही तुमचा रोल बेस्ट प्ले करा. बेस्ट. मग तुम्ही विलन असाल, आय डोंट नो, आय डोंट केअर. तुम्ही हिरोईन असाल, आय डोंट केअर. तुमच्या वाट्याला जो रोल आला आहे तो तुम्ही प्रामाणिकपणे करा. नो मॅटर्स तो चुकीचा आहे की बरोबर आहे. आता चुकीचा बरोबर हे सगळं करण्यासाठी कसं ठरवायचं तो चुकीचा आहे रोल का चूक आहे, हे तुम्हाला माझे व्हिडिओ बघत राहावे लागतील. कारण हा व्हिडिओ स्वतः 25 मिनटाचा होईल, मग मला ब्रेक घ्यावा लागेल त्याच्यामध्ये. त्यामुळे मी दुसरे व्हिडिओ पण बनवत राहीन. कदाचित लिंक लागली तर मग पुढचा पुढे बनवते. आत्ता हा थांबवते आणि पुढचा व्हिडिओ बनवते.